आणि यानंतर आपण थेट पाहतोय हे ठाकरे गटाचं आंदोलन सध्या आता या ठिकाणी सुरू झालेलं आहे। मुंबईमध्ये शिवसेनेचे मोठे नेते सुद्धा उपस्थित झालेले आहेत या आंदोलनामध्ये। ठाकरे गटाचे नेते आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत। भारत पाकिस्तान मॅचचा विरोध करण्यासाठी या ठिकाणी आता सध्या सर्वजण जे आहेत ते दाखल झालेले आहेत। शिवसेनेचे वरिष्ठ नेते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आपण पाहतोय। दृश्यांमध्ये आपण काही वेळापूर्वी पाहिलं की अरविंद सावंत सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले होते। अनिल देसाई सुद्धा आपण या व्हिज्युअल्स मध्ये आपण त्यांना पाहिलेलं आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी आता महिलांचा सुद्धा सहभाग या आंदोलनामध्ये पाहायला मिळतोय। बाळासाहेब ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची आपल्याला माहिती दिली आहे। आपल्याला आठवत असेल की यापूर्वी वंदनीय शिवसेना प्रमुख असताना असाच पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळलं जाणार होतो आणि त्यावेळेला आपल्या शिवसेनेनं या वानखेडची पिच उखडून टाकली होती आणि पाकिस्तानला मुंबईत पाऊल ठेवू दिलं नव्हतं। ही आमची शिवसेना आहे। ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर आज पुन्हा एक अतिशय दुर्दैवी प्रसंग सातत्याने घडत आहेत। केंद्रातलं सरकार आलं तेव्हा ते म्हणाले आग से आग दिखाएंगे, जैसे को तैसा सबक सिखाएंगे। घुसकर अतिरेकी हल्ला केला आणि 26 जण त्याला मृत्युमुखी पडले। तुम्ही अनेक जणांनी, आपण काही तिथे नव्हतो पण आपण तिकडची चित्र बघितली आहे की नवऱ्याच्या डेड बॉडीच्या बाजूला बायको बसली आहे। असं हृदय पिळवटून टाकणारी फोटो आम्ही पाहिले आणि त्यावेळेला असं वाटलं की आता पाकिस्तानला बेचिराग करावं आणि त्याप्रमाणे केंद्र सरकार